सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर आता गुढीपाडवा येतोय, बऱ्याचशाच ताईंनी गुढीपाडव्याचा तोडगा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे। तर गुढीपाडवा म्हणजे काय, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुढीपाडवा म्हणजे आपलं नवीन वर्ष सुरुवात होते नवीन वर्षाला। त्यामुळे आपण सर्वजण बघा आपलं नवीन वर्ष सेलिब्रेट किंवा नवीन वर्ष साजरे हे आपण गुढीपाडव्यालाच करत असतो। नवीन वर्ष म्हणजे जानेवारीमध्ये आपण साजरं करत नाही, आपला नवीन वर्ष चालू जेव्हा होतो तो म्हणजे गुढीपाडवा। तर गुढीपाडव्यासाठी बऱ्याचशाच ताईंनी स्वामी मूर्ती आर्ट मधून तोडगा ऑर्डर केलेला आहे। तर तो तोडगा तुम्ही पण ऑर्डर करा आणि तो तोडगा तुम्हाला सांगितलंय पूजाविधी कसा करायचा। तो तोडगा एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। अगोदर हळदीने लिंपन करायचं आणि त्याच्यावरती सेवा करायची आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपल्या आयुष्यातली संकट दूर होतात, तुमच्या घरी लक्ष्मी माता स्थिर होते, त्याचसोबत तुमच्या आयुष्यामध्ये जे काही वर्षभर अडीअडचणी चाललेल्या आहेत त्या दूर होतात आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची। त्याचप्रमाणे बघा गुढीपाडव्या दिवशी आपल्या घरातली नकारात्मकता, आपल्या घरातले जे काही प्रॉब्लेम्स वर्षभर आपण फेस करत आलो ते दूर निघून जावे आणि नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं यावं म्हणून आपण काही सेवा करत असतो। तर आपण पूजाविधी वगैरे पाडव्या दिवशी करतोच, त्याचप्रमाणे कोणी सोनं नाणं खरेदी करतं, कोणी चांदी खरेदी करतं, म्हणजे प्रत्येक जण आपल्या ऐपतीनुसार गुढीपाडव्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतो, कोणी नवीन वर्षावरती कपडे खरेदी करतो। त्याचप्रमाणे बघा नवीन वर्षावरती बऱ्याच ताई तुपाचे दिवे लावतात। तर एका ताईने 250 तुपाचे दिवे पंत्यांची ऑर्डर केली, कारण त्यांचा व्यवसाय पण आहे आणि घरी पण त्या पंत्या लावणार आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी। तुमचा व्यवसाय चालतच नसेल तर गुढीपाडव्या दिवशी तुमच्या शॉपमध्ये सुद्धा तुम्ही तुपाच्या पंत्या लावा, शुद्ध गाईच्या 7च्या किंवा 6च्या वेळेच्या टायमाला। तर तुम्ही 5 लावा, 7 लावा, 11 लावा किंवा 21 लावा, किंवा तुमची अख्खी बिल्डिंग झगमगली पाहिजे तुपाच्या दिव्याने, कारण तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम, सगळे संकट, सगळे दुःख ह्या वर्षी निघून जावे आणि नवीन वर्ष जे येणार आहे ते सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि नवीन यशाचं, नवीन प्रगतीचा मार्ग तुम्हाला मिळो अशी मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते। तसंच तुपाचे दिव्याचे ऑर्डर चालू आहेत बरं का, कारण पाडव्या दिवशी तुम्हाला जर तुपाचे दिवे मिळावे वाटत असतील तर लवकर तुम्हाला ऑर्डर करावी लागेल, कारण तुपाचे दिवे पॅकिंगचं काम चालू आहे। कोणी 7 ऑर्डर केलेत, कोणी 11 केले, कोणी 21, कोणी 108 आणि कोणी 250। तर तुपाच्या दिव्याच्या ऑर्डर चालू आहेत, पॅकिंगचं काम चालू आहे। तुम्हाला जर वेळेवरती कुरिअर सर्व्हिस मिळावी असं वाटत असेल तर आजच तुम्ही तोडगा तुपाचे दिवे ऑर्डर करा। तर तुपाचे दिवे बघा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत, पॅकिंगचं काम चालू आहे, तुम्हाला ते बघायला मिळेलच। तर बघा हे तुपाच्या दिव्याचं काम चालू आहे सध्या पॅकिंगचं। तर तुपाचे दिवे बघा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत, कारण गुढीपाडवा सुद्धा येतोय, त्यासोबत स्वामी समर्थ महाराज माऊलींचा प्रकट दिन येतोय, त्यासाठी सुद्धा तुम्ही हे तुपाचे दिवे घेऊ शकता। घरामध्ये, मंदिरामध्ये, मठामध्ये तुम्ही जरी तुपाचे दिवे 5 दिले, 11 दिले तरी सुद्धा खूप चांगलं। तर बऱ्याचशाच ताई ज्या आहेत त्या मठामध्ये तुपाचे दिवे देण्यासाठी 108 असे ऑर्डर करतायत। तर एका ताईंची बघा खूप मोठी ऑर्डर आहे, त्यांनी 250 दिवे ऑर्डर केलेले आहेत ताईंनी, कारण बघा ह्या निमित्ताने आपली सेवा होते आणि आपला दिवा मंदिरात, मठात लागला जातो। तुम्ही 5 दिवे द्या, 7 दिवे द्या आणि असे द्या, कारण ही पंथी पण आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या तुपाच्या दिव्याची सेवा केली जाते। त्याचप्रमाणे बघा भरपूर काम चालू आहे आपलं पॅकिंगचं तुपाच्या दिव्याचे। तर एक तोडगा आहे, तुम्हाला तो पण बघायला मिळेल। काकू तोडगा दाखवा पाठीमागचं 2 मिनिटं। तर बघा ह्या तोडग्याची सुद्धा सध्या ऑर्डर चालू आहे। हा तोडगा जो आहे ह्याची मी तुम्हाला सेवा सुद्धा सांगितलेली आहे विधिवत, ह्याच्यावरती सुद्धा दिलंय। मुठभर गहू घ्यायचं, 1 हळकुंड, 1 रंगारी हिरडा ह्याच्यामध्ये आहे, मुठभर नागकेशर, तांब्याचा पैसा, मुठभर मीठ, तांब्याचा पादुका सुद्धा यामध्ये आहेत। सर्व वस्तू पिवळ्या हळदीने, तुम्हाला सर्व ज्या वस्तू आहेत ते पिवळ्या हळदीने लिंपण केलं, कोपऱ्यामध्ये फडक्यात बांधून पुरचुंडीची मनोभावे पूजा करायची, धूपदीप ओवाळायचा, नंतर ती पुरचुंडी स्वयंपाक घरातल्या ओट्याला किंवा लॅबला किंवा खिळ्याला ठोकून टांगायची आहे। हा तोडगा बुधवारी किंवा गुढीपाडव्या दिवशी केला तरी चालेल। तोडग्यामुळे बघा घरामध्ये धनधान्याची, संपत्तीची वाढ होते, रोगराई होत नाही, कर्ज वगैरे फिटून स्वास्थ्य चांगलं लाभतं, आरोग्य चांगलं लाभतं तोडगा केल्याने बघा। आणि हा तोडगा आहे तो पवित्र गाठोड्यामध्ये, पवित्र ठिकाणी ठेवायचा। तर तुम्ही हा पांढऱ्या कलरच्या कपड्याचं गाठोडं बनवायचं आहे। त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी पुरचुंडी विसर्जन करून शुद्ध ठिकाणी पुढच्या वर्षी दुसरी ऑर्डर करायची आहे। तर बघा अशी पुरचुंडी हा तोडगा आहे, ह्याची प्राइस आहे फक्त 110 रुपये ह्या तोडग्याची किंमत आहे। तर हा तोडगा आणि ह्या तुपाच्या वाती तुम्ही ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्ट मधून। तर असा तोडग्याचं सुद्धा आपलं ऑर्डरचं काम चालू आहे पॅकिंगचं। तर बघा स्वामी मूर्ती आर्ट मध्ये अशा प्रकारे काम चालतं। तर ह्या आमच्याकडे नवीन काकू आलेले आहेत। काकू इकडे बघा, स्वामींची इच्छा होती, ह्या गजानन महाराजांच्या भक्त आहेत बरं का, स्वामींनी त्यांच्या भक्तालाच पाठवलेलं आहे आपल्याकडे।
तर आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये बघा खूप गोष्टी विचार करून घ्यावे लागतात कामासाठी, किंवा स्वामींचं कार्य करणाऱ्या व्यक्तीला स्वामीच घेतात असंच म्हणता येईल. स्वामींची इच्छा असावी लागते. परवाच मीन काकूनी प्रार्थना केली का हो काकू स्वामींना? काय सांगितलं होतं आपण? हा, तर त्यांची सेवेकरी त्याच दिवशी बघा आले आपल्याकडं. आणि चांगलं आहे की त्या माळकरी आहेत, नॉनव्हेज खात नाहीत. आम्हाला ह्या सगळ्या सात्विकता पाळूनच जॉबसाठी घ्यावं लागतं. कारण ह्या ज्या तुम्ही गोष्टी बघता ह्या डायरेक्ट तुमच्या देवघरामध्ये येणार असतात आणि मग त्या सात्विकतेने जर दिल्या तरच तुम्हाला ती सेवा लाभते ना. त्यामुळे आम्ही तर मांसाहार किंवा नॉनव्हेज खात नाही आणि आमचा जो स्टाफ आहे तो सुद्धा नॉनव्हेज खात नाही. त्याचप्रमाणे बघा प्रकट दिनसाठी बऱ्याचशा ताईंचं बुकिंग चालू आहे. कोणी पितळी मूर्ती घेते, कोणी वृंदावन दिवा घेते, कुणाला शिवलिंग हवं असतं, तसंच बघा कुणाला बांगड्या माता लक्ष्मीसाठी हव्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीची ऑर्डर सध्या चालू आहे आणि ऑर्डरचं काम सुद्धा चालू आहे. तर तुम्हाला ज्यांना ज्या ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉल कुणीही करू नका. अगदी घर बसल्या घरपोच तुम्हाला हे सगळं पूजा साहित्य मिळतं. तर बघा ह्या सगळ्या अशा गोष्टी पाळाव्या लागतात. कारण तुम्ही जे देवपूजाचे सामान आमच्याकडे ऑर्डर करताय, अगदी बऱ्याचशाच ताई असा व्हिडिओ बनवतात की त्या देवघरासमोरच ओपन केलं जातं. मग तेवढी सात्विकता सुद्धा पाळावी लागते. कामाला माणसं घेताना हा विचार करावा लागतो की कोणी नॉनव्हेज खाऊन तर येणार नाही ना, किंवा नॉनव्हेज खाऊन स्वामींची मूर्ती किंवा देवाचं साहित्य पॅक करतो. त्यामुळं आम्ही कसं आहे की आम्ही रात्रभर जागून स्वतः पॅकिंग करतो. पण आम्हाला आम्ही स्वामींच्या कार्यासाठी लोक निवडतो आणि स्वामी निवडतात की जो मांसाहार करत नाहीये, जो सात्विक आहे आणि खरंच त्याला कामाची गरज आहे. कारण बघा स्वामींनी एका विशिष्ट कामासाठी प्रत्येकाची निवड केलेली असते. कारण स्वामींना माहिती असतं की हा व्यक्ती इतरांना सुद्धा रोजगार देऊ शकतो, फक्त स्वतःचं पोट भरत नाहीये. तर स्वामी बघा प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला माऊली फळ हे देत असतात. आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे, आपल्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे आणि प्रामाणिकपणा असायला पाहिजे. तर ज्या ताईंना कोणाला अजूनही ऑर्डर करायचे असतील दिवे, त्यांनी लवकर ऑर्डर करा. कारण गुढीपाडवा येत आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला ते कुरिअर घरपोच मिळालं पाहिजे. गुढीपाडव्याचा तोडगा पण तुम्हाला मी सांगितली सेवा ती प्रत्येकाने करा. पुढच्या वर्षी तो तोडगा तुम्ही पवित्र ठिकाणी नदीमध्ये विसर्जन करा आणि पुढच्या वर्षी नवीन तोडग्याची सेवा चालू करा. कारण वर्षभर घरामध्ये भरभराटी येण्यासाठी, तुमच्या घरामध्ये धन दौलत सुख समाधान धनाचा वर्षाव माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी हा तोडगा उपाय आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही किती प्रकारचं सामान सुद्धा आहे. तर रंगारी आहे, त्याच्यामध्ये पादुक आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी घर बसल्या मिळतात. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. खाली डिस्क्रिप्शन मध्ये बुकिंग नंबर आहे 8080932488. हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे. त्याच्यावरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. अगदी ऑर्डर तुम्हाला घर बसल्या मिळते.